सर्वांना नमस्कार। आज आहे मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 आणि आज आम्ही आलेलो आहोत तिसरी आणि चौथीचं नवीन पुनरुज्जीत अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी। चला तर मग या आजच्या प्रशिक्षणाला आपण भेट देऊया आणि आजची काही क्षणचित्र पाहूया। राष्ट्रीय शिक्षण धोरण किती चालू आहे त्यावेळी जे राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आलं ते असं होतं की 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण त्रिभाषा होतं। त्याच्यानंतर जीडीपीच्या 6% खर्चाचे उद्दिष्ट म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा जो 6% भाग होता तो त्यांनी शिक्षण खात्यावर खर्च करण्याचा त्यावेळी 1968 मध्ये आपलं धोरण तयार केलं त्यावेळी ठरवण्यात आलं। इंग्रजी विषय अभ्यासक्रम राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2000 प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 विद्याविषयक प्राधिकरणाची नियुक्ती त्यानंतर आलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नंतर आलं पण त्या आधी पण त्याच्यामध्ये एवढे बदल झाले गेलेले आहेत। शाखीय क्षेत्र 7वं आहे शारीरिक शिक्षण व निरामयता। बघा विषयाचं नाव बदललेलं आहे आता तुमच्याकडे हळूहळू हा विषय शारीरिक शिक्षण व निरामयता। त्यानंतर आहे व्यावसायिक शिक्षण अतिशय महत्त्वाचा बदल जो अभ्यासक्रम आराखड्यामध्ये झालेला आहे आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये झालेला आहे तो म्हणजे व्यावसायिक शिक्षणाचा समावेश। त्याला नाव दिलेलं आहे समग्र। समग्र याचा अर्थ काय त्या विद्यार्थ्याच्या शारीरिक मानसिक बौद्धिक जे असेल सर्वांगीण विकासाचं मूल्यमापन करणं म्हणजे समग्र मूल्यमापन। आधी लिहायचं आपल्याला जे आपण ध्येय निवडलेलं आहे जे आपण अंतर्गत येणारी क्षमता निवडलेली आहे त्या क्षमतेनुसार जी कृती निवडलेली आहे त्या कृतीमध्ये त्याची कशा प्रकारची जाणीव जागृती असायला पाहिजे प्रारंभिक स्तराला। अशा पद्धतीचा शाळेमध्ये या कार्यशिक्षण विषयामध्ये विद्यार्थ्याला करता आला पाहिजे। आता रंगकाम कलरिंग आईच्या बरोबर आपण सांगतो अशा पद्धतीचा कार्यशिक्षणाने अंतर्भाव सांगितलेला आहे। सर या त्या ठिकाणी गरज निर्माण झाली म्हणून आपण शोध घेतला। काय आवश्यकता वाटते कार्यशिक्षणामध्ये सर्वांनी चौथी 5वी आणि 6व्या याच्यावर आम्ही बोलणार अभ्यासक्रमाच्या काही शब्द ठरवलेले आहेत। मी पहिल्याच
शैक्षणिक माणसं कोणकोणती कामं करतात ती कामं विद्यार्थ्यांनी लिहायची. तर ही कार्यशिक्षणची पुस्तिका आहे, ही कृती पुस्तिका आहे. जो साहित्य आहे त्या साहित्यामध्ये कमी काय आहे ते विद्यार्थ्यांनी शोधा. म्हणजे कार्यशिक्षण आपण देताना डायरेक्ट खरोखर त्याला ह्याचा उद्दिष्ट काय आहे या शिक्षणाचं, तर व्यावसायिक पुढे व्यावसायिक उद्दिष्ट व्यावसायिक तेव्हा आईला म्हणजे ती मुलगी असो किंवा मुलगा असो अंथरूण जुळणे, कपड्याच्या घड्याने किंवा शाळेतून आल्यानंतर दप्तर व्यवस्थित ठेवले, आपण जे जेवण केलेलं असतं ते ताट व्यवस्थित जरी घासलं नाही तर ते बेसिंग मध्ये नेऊन ठेवले. या साध्या साध्या गोष्टी आहेत त्यानंतर ती घरी करत असतो. त्याला सांगितलं त्याचं तुम्ही हे बनवा ते बनवा तर तेवढं त्या मुलाला इंटरेस्ट नसतो. कारण मॅडमनी देखील सांगितलं किंवा माझे हात मागतील कोणी केली किंवा त्याचा गोळा केला तर त्या विद्यार्थ्याला देखील वाटतं की जर शिक्षक करतात ते मला पण करता आलं पाहिजे आणि ते प्रॅक्टिकली चांगले होत असते. कार्यशिक्षण या घटकाकडे जर आपण बघितलं तर पूर्वापार आपण हे सगळं करतच आलेलो आहोत किंवा वर्गामध्ये विधी आज देखील हे आज एक उपक्रम चालूच आहे. आपण असं म्हणता येणार नाही की ते पूर्वीचे उपक्रम होते की ते आता कालाबाह्य ठरले. तर एक असा विचार केला तर आपण ते उपक्रम आज देखील तशाच पद्धतीने राबवत आहोत. तांत्रिक कौशल्य जी मुलांमध्ये आहेत ती आपण जास्तीत जास्त कशी वृद्धिंगत करता येते किंवा त्याचा अनुभव आपल्याला मुलांना देता येईल. पहिला आहे कामे व साधने. पहिलं तर आपण बघितलं घरातील वैशिष्ट्ये दैनंदिन कामाविषयी माहिती सांगणे. पहिला घटक आहे कामे व साधने. तुम्ही रिलेट कोर्स आहे, कोर्स जर तुम्ही केला असेल तर खरंच खूप चांगला कोर्स आहे. आपण नुसते जेमिनी चॅटजीपीटी वापरतो तर त्यातील प्रॉम्प्ट कशी द्यायची इथपासून आणि तो कोर्स खरंच चांगला आहे. म्हणजे आपल्याला जे काही बदल करायचा आहे, प्रॉम्प्ट कशी द्यायची, कमांड कशी द्यायची, इमेजेस कसे कार्यक्रम घ्यायचे हे सगळं त्याच्यामध्ये आहे.